नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक शेवटचा व्हिडिओ घेणार आहे अपूर्णांकावरती. यामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीची उदाहरणे आपण इथे घेतलेली आहेत आणि अपूर्णांकाचे जे शाब्दिक उदाहरणे ते आपण जे शाब्दिक उदाहरणे असणार आहे ते पुढे आपण अगोदर समीकरण हा टॉपिक पाहणार आहोत आणि त्यानंतरच पाहणार आहोत. कारण की बऱ्याच वेळेस जे शाब्दिक उदाहरणे असतात त्यामध्ये समीकरणाचा उपयोग होत असतो आणि समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं, त्याची उकल कशा पद्धतीने काढायची हे अगोदर आपल्याला पाहण्यासाठी समीकरण हा टॉपिकच पाहावा लागेल आणि नंतरच आपण जे काही शाब्दिक उदाहरणे असतील ते पण याचे पाहूया. तर हे जे एक्झाम्पल आहे थोडे वेगळ्या पद्धतीचे आहे. साधारणतः आपण जे नियम आतापर्यंत बघितले अपूर्णांकासाठी तेच नियम इथे वापरायचे, जास्त पण वापरण्याची गरज नाही. एक साधा कन्सेप्ट आहे, एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या सहज लक्षात येईल. ठीक आहे, तर हा सुद्धा एक सिम्प्लिफिकेशनचा पार्ट आहे. तर यामध्ये हे जे पहिलं उदाहरण दिलेले आपल्याला, यामध्ये बघा काय करावं लागेल. तर काय म्हटलंय, 2 वजा 7/1 अधिक 7/3. आता छेदामध्ये सुद्धा या संख्या आलेल्या छेदामध्ये छेद येणारच आहे, अशा पद्धतीची उदाहरण आहे. तर हे सोडवत असताना अगोदर हा जो छेद आहे हा सोडून घ्यायचा आपल्याला, तिथे तिरपा गुणाकार करावा लागणार आहे. ठीक आहे, तर बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या जशाच तशा ठेवा लागतील. 2 वजा 7/, आता इथे बघा या दोघांचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. 1 गुणिला 3 तर 3 आणि अधिक 7 करावं लागेल. 1 गुणिला 3 3 नंतर अधिक 7 आणि हा जो छेद आहे आपला हा असाच राहणार आहे 3. ठीक आहे, या पद्धतीने याला आपण तिरपा गुणाकार करून सोडत असतो. यानंतरच्या स्टेप मध्ये बघा काय मिळालं आपल्याला. 2 वजा 7/, 3 आणि 7 10 होतात, काय मिळेल 10/3 मिळेल. 10/3. यानंतरच्या स्टेप मध्ये बघा 2 वजा 7. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ते आपण अगोदर पण नियम बघितले ज्यावेळेस आपण भागाकार सुरुवात केला होता अपूर्णांकाचा. तर समजा इथे a छेदात b/c हा एक अपूर्णांक आहे, बरोबर आहे. आणि इथे अंशात एकच संख्या आहे, छेदामध्ये ही संख्या आलेली आहे अंश आणि छेदाच्या स्वरूपात. तर नियमाने काय होतं, हा जो c आहे म्हणजे छेदातील छेद हा अंशामध्ये जाऊन याला गुणाकाराच्या स्वरूपात येत असतो. म्हणजे हे कसं मिळणार तुम्हाला, a गुणिला c आणि छेदामध्ये b असेल, बरोबर आहे. मग तोच कन्सेप्ट इथे वापरावा लागणार आहे. हा जो 3 आहे हा अंशामध्ये जाणार 7 ला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. इथे पहा 7 गुणिला 3 आणि छेदामध्ये कोण असेल 10. ठीक आहे, नंतर बघा इथे 2 वजा 7×3 = 21 होतात आणि छेदामध्ये 10. आता परत जर याला सोडवायचं असेल तिथे तुम्हाला तिरपा गुणाकार करावा लागणार आहे. 2 गुणिला 10 याचा 2 गुणिला 10 किती होतात 20. 20 मध्ये काय वजाचं चिन्ह आणि नंतर 21 आणि छेद जो आहे तोच ठेवायचा, बरोबर आहे. 20 मधून 21 जात नाही, 21 मधून 20 केल्यानंतर 1 उरणार आहे, बरोबर आहे. आणि चिन्ह कुठलं असेल वजाचं, जी मोठी संख्या आहे मोठी संख्या 21 आहे, चिन्ह वजाचं आहे म्हणून वजाचं चिन्ह येणार आहे आणि छेदामध्ये किती 10. तर याचं जे उत्तर मिळते आपल्याला ते किती मिळते, वजा 1/10. यानंतर सेम दुसरं एक्झाम्पल पहा. यामध्ये पण तोच कन्सेप्ट आहे, म्हणजे जेमतेम सगळ्या एक्झाम्पल मध्ये एकच कन्सेप्ट आहे. ठीक आहे, तिरपा गुणाकार करून तुम्हाला ते सोडवत राहायचं. तर इथे 10 वजा 19 छेद, आता 19 ला हा छेद आहे पूर्ण, बरोबर आहे. 1 अधिक 5 ला हा छेद आहे, 1 अधिक 5/15. परत इथे छेदामध्ये 1 अधिक या 5 ला 15. म्हणजे एक 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 स्टेप मला सोबत जायची. पहिले याला सोडून घ्या, नंतर मग याला सोडून घ्या आणि नंतर ते पूर्ण आपल्याला सोडवता येणार आहे. तर ज्याला काही करायचं नाही ते संख्या जसं तशा पहिले टार्गेट या दोन संख्येत 1 अधिक 5/15 याला सोडून घेऊ. ठीक आहे, बाकीच्या संख्या जशा तशाच राहणार आहे. 10 वजा 19/1 अधिक 5 बघा इथे 15×1 = 15 आणि अधिक 5, 15 अधिक 5 आणि छेदामध्ये किती असणार आहे 15. ठीक आहे, यानंतरची स्टेप बघा, सर्व संख्या तसे तसे राहणार आहे. 10 वजा 19 आणि छेदामध्ये बघा 1 अधिक
1 अधिक 5 छेद 1 अधिक 5 छेद 15 अधिक 5 हे होतील 20 आणि छेदामध्ये 15. आता नियमाने काय होणार आहे इथे बघा, या 5 ला हा छेद आहे अपूर्णांक, मग नियमाने हा छेदातील छेद हा इथे अंशामध्ये जाणार म्हणजे 5 सोबत असेल, डायरेक्ट इथे जाणार नाही, इथे जाईल. तर काय येते 10 वजा 19 छेद 1 अधिक ते 15 इथे येतील आता या ठिकाणी. ठीक आहे, 5 गुणेला 15 आणि छेदामध्ये असतील 20. ठीक आहे, आता या ठिकाणी इथे जर तुम्ही 5 गुणेला 15 केलं तर 15 5 75 होऊन जातील. 75 छेद 20 तर संख्या मोठ्या होत आहेत. मग जसं जसं संख्या मोठ्या होतील तर कॅल्क्युलेशन साठी आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. यासाठी काय करायचं, इथे जर संक्षिप्त रूप जात असेल तर संक्षिप्त रूप देऊन टाकायचे. तर इथे बघा 5 1 5 5 चौक 20 हे संक्षिप्त रूप आपल्याला इथे देता येतं. म्हणजे ती संख्या काय उरली बघा 1 अधिक 15 छेद 4. 1 अधिक 15 छेद 4 या पद्धतीने या संख्येने तुम्हाला 10 वजा 19 छेद 1 अधिक 15 छेद 4. नेहमीप्रमाणे हे एवढं अगोदर सॉल्व्ह करावं लागेल छेदामधलं. ठीक आहे, तर काय मिळेल इथे 10 वजा 19 छेद 1 अधिक, आता इथे तिरपा गुणाकार होईल 1 आणि 4 4 1 4 अधिक 15 आणि छेदामध्ये किती 4. ठीक आहे, यानंतरच्या स्टेप मध्ये 10 वजा 19 छेद 1 मिनिट सॉरी इथे 1 हा लिहायचा आणि ते आपण तिरपा गुणाकार केलाय ना 4 1 4 अधिक 15 छेद 4 बरोबर, म्हणजे अधिक 1 पाहिजे नव्हतं, चुकून झालं ते. तर पाहिजे 19 छेद 4 अधिक 15 15 आणि 4 19 19 छेद 4. आता नियमाने काय होणार आहे, हा जो छेद आहे हा इथे अंशामध्ये जाणार आहे. 10 वजा 19 छेद 4 सॉरी 19 गुणिला 4 आणि छेदामध्ये कोण असणार 19. आता या ठिकाणी 19 गुणिले 4 करत बसायचं का नाही, तर सरळ सरळ इथे लक्ष देते एवढी टर्म जर बघितली हा 19 या 19 सोबत कॅन्सल होतोय. 19 1 19 19 1 19 म्हणजे इथे काय होतंय फक्त 10 वजा 4 आणि 10 मधून 4 गेले उरणार आहेत. यानंतर बघू तिसरं एक्झाम्पल. तर पाहिजे 1 छेद ह्या एकाला हा एवढा मोठा छेद आहे, नंतर 2 अधिक परत 1 ला हा छेद 3 अधिक परत 1 ला हा छेद या पद्धतीने. तर सुरुवातीतूनच सुरुवात करणारी अशी उलटी सुरुवात करायची, इथून सोडवायला पहिले हे नंतर ये या पद्धतीने. ठीक आहे, तर पाहिजे 1 छेद या अगोदरचे टर्म जसे तसेच राहणार आहेत, त्याला काहीच नाही करता येईल. 2 अधिक 1 छेद 3 अधिक 1 छेद. तर याचा अगोदर तिरपा गुणाकार 1 गुणिला 4 4 नंतर अधिक 1 अधिक 1 आणि छेदामध्ये 4 या पद्धतीने. नंतर काय मिळणार इथे 1 छेद 2 अधिक 1 छेद 3 अधिक 1 छेद 4 अधिक 1 5 5 छेद 4. आता नियमाने ही 4 कुठे येणार आहे, इथे अंशामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, तो छेद जो दिलेला आहे छेदाला ते अंश कोण सध्या 1 म्हणून अंश आहे, तुम्ही ते 4 जायला पाहिजे. तर काय मिळेल इथे 1 छेद 2 अधिक 1 छेद 3 अधिक 4 छेद 5 4 छेद 5 ने गुणाकार आला 1 ला गुणाकारात येईल, मग 1 गुणिला 4 किती होणार आहे 4च होतील. बरोबर आहे, सेम तसं सोबत चालायचं याला 2 अधिक 1 छेद. आता यांचा तिरपा गुणाकार 3 5 15 अधिक 4 आणि छेदामध्ये हे 5. बरोबर आहे, काय मिळेल ते 1 छेद
2+1/15 = 19, 19/5. आता नियमाने 5 इथे झालं, बरोबर आहे. 1/2+5/19. परत बघा 1 आता यांचा तिप्पा गुणाकार होईल. 2 × 19 38, 19 दुणे 38 होतात. 38+5 आणि थिटामध्ये 19. हे बघा 1/38+5 43, 43/19 आणि नियमाने ते 19 कुठे जातील अंशामध्ये, म्हणजे ते काय मिळेल 1 × 19 म्हणजे किती 19/43. तर अशा पद्धतीने ही उदाहरणे आपण इथे सोडवायची. आता यानंतर थोडं आपण डायरेक्ट घेऊयात, कारण ते स्टेप जास्त वाढते, प्रत्येक स्टेप लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, डायरेक्ट आपण इथं काढूया. यानंतरचं एक्झाम्पल पाहिजे, सेम तसंच आहे. सुरुवातीतूनच करायच्या वेळेला सोडवायला बाकी स्टेप म्हणजे बाकी ज्या संख्या असतील त्या तशा राहणार आहेत. आता इथे थोडं शॉर्ट घेऊया आपण, प्रत्येक स्टेप लिहिण्याची गरज नाहीये. तर पाहिजे 1/1/1/1/1. आता इथे बघा बे क बे बरोबर आहे. 2 आणि 1 3, 3/2 असं म्हणतो मी. थोडं डायरेक्ट घेऊ आपण 3/2. नाहीतर इथे आपली एक स्टेप वाढली असते 2 × 1 2 अधिक 1 या पद्धतीने. ठीक आहे, तर नियमाने आता बघा हा जो 2 आहे हा इथे अंशात जाणार आहे, म्हणजे 1 × 2 काय होईल 2 होईल. म्हणजे अशा संख्या मिळतील आपल्याला 1/1/1/1/1. आता हा 2 इथे जाणार, 2×1 = 2 म्हणजे हे मिळेल पण 2/3. 2/3. आता यांचा तिरपा गुणाकार करूया पुढे. ते स्टेप घेऊन होतो आपण तर 1/1. त्यामध्ये काय असणार 1/1. तर पाहिजे 3×1 = 3, 3×2 = 5, 5/3 ही संख्या मिळाली. 5/3. आता नियमाने काय होणार आहे, हा जो छेद आहे हा अंशामध्ये जाईल, बरोबर आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप काय मिळेल 1/1/1/1 3 इथे येणार आहे. 3/5 ही संख्या मिळाली आहे. 3/5. यानंतर बघा 1 आता यामध्ये पण तिरपा गुणाकार करावा लागेल. 5×1 = 5, 5×3 = 8, 8/5 संख्या मिळाली इथे. 1/5×1 = 5, 5×3 = 8, 8/5. आता नियमाने परत हे 5 कुठे जातील अंशामध्ये जातील, म्हणजे इथे काय मिळणार आहे शेवटी 1/5/8, 5/8. परत तिरपा गुणाकार घ्या 8×1 = 8, 8+5 13, 8×5 13, 13/8. आपलं फायनल उत्तर असेल. तर अशा पद्धतीने थोडं शॉर्ट जर केलं तर एक स्टेप आपली कमी होत जाते. आता हेच उदाहरण तुम्ही एकाच ठिकाणी सुद्धा सोडू शकता. ठीक आहे, थोडं बघा कसं. बे 2 आणि 1 3, 3/2 याच्या बदल्यात काय येते 3/2, म्हणजे हे 2 कुठे येणार इथे. आता समजा इथे 2 जर आले काय दिसेल 2/3, बरोबर आहे. याचा तिरपा गुणाकार 3×1 = 3, 3×2 = 5 म्हणजे इथे काय होईल 5/3 आणि 3 कुठे जाणार इथे नियमाने 3/5. परत इथे बघा तिरपा गुणाकार 5×1 = 5, 5×3 = 8 म्हणजे इथे काय दिसेल तुम्हाला 8/5 नियमाने 5 वरती जातील, बरोबर आहे. म्हणजे काय दिसेल मग तुम्हाला इकडे दिसेल 5/8, बरोबर आहे. परत 8×1 = 8, 8×5 = 13, 13/8. ठीक आहे, पण हे केव्हा पॉसिबल आहे जर तुमची चांगली प्रॅक्टिस झालेली असेल. तुम्ही सहजरित्या ते उदाहरण तिथे घेऊन सगळं उत्तर तिथेच काढू शकता. ठीक आहे, यानंतर 5वं एक्झाम्पल सेम तसंच आहे.
सेमीतून सुरुवात करणार आपण सुरुवाला 1 अधिक 1/2 अधिक 1/. आता यांचा तिरपा गुणाकार 42 6 6 आणि 1 7 702 काय मिळेल ते 702 आणि नियमाने काय होणार आहे हा 2 कुठे जाणार आहे इथे जायला पाहिजे बरोबर आहे काय मिळेल ते 1 अधिक 1/2 अधिक हे 2 इथे जाणार अंशामध्ये म्हणजे इथे ही संख्या किती असेल 2/7 2/7 नंतरची स्टेप बघा 1 अधिक 1/. आता इथे तिरपा गुणाकार होणार आहे 7 2 14 14 आणि 2 16 16/7 16/7 नियमाने ही 7 पुढे जाते अंशामध्ये बरोबर आहे म्हणजे इथे काय मिळेल आपल्याला 1 अधिक 7/16 परत याचा तिरपा गुणाकार 16 1 16 16 आणि 7 तिथं 23 23/16 हे मिळालं आपल्याला फायनल उत्तर. यानंतर 6वं एक्झाम्पल थोडं वेगळं घेतलेलं आहे आपण पॅटर्न तोच आहे पाहिजे 2.2/5 हा पूर्णांक अपूर्णांक आणि ज्या ज्या ठिकाणी पूर्णांक अपूर्णांक असतो त्याला अगोदर व्यवहारीमध्ये कन्वर्ट करावं लागतं ओके आणि इकडे 2/5 हा एका पूर्णांक आलेल्या अंशामध्ये आणि नेहमीप्रमाणे फक्त इथे वजा आलेला आहे ठीक आहे इथे तिरपा गुणाकार करावा लागणार आहे तर इथे पण तिरपाच गुणाकार करावा लागतो ज्यावेळेस आपण पूर्णांक अपूर्णांकाला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस तर पाहिजे 5 दुनी 10 10 आणि 2 12 12/5 काय 12/5 अधिक इथे काय 2/5 आणि छेदामध्ये बघा 25 1 25 25 वजा 1 25 मधून 1 गेला 24 24/25 ही संख्या मिळाली तो 24/25 ठीक आहे आता यानंतर बघा इथे ज्यावेळेस आपण अपूर्णांकामध्ये बघितलंय सॉरी व्यवहारी अपूर्णांकाचं जे भागाकार बघितलं त्यामध्ये बघितलेले तर A/B आणि इकडे C/D म्हणजे हा सरळ सरळ अपूर्णांकाचा भागाकार आहे तर अशा वेळेस आपण काय करतो हा जो अपूर्णांक आहे हा जसा तसा लिहितो आणि नंतर इथे गुणाकार घेतो आणि हा जो छेद आहे त्याला उलट करायचं D/C या पद्धतीने बरोबर आहे तो जो भागाकार तो गुणाकारामध्ये कन्वर्ट होत असतो म्हणजे या पद्धतीने त्याला सोडवायचं असतं तर ती सिच्युएशन इथे आहे तर बघा इथे 12/5 जशी तशी ठेवू आपण बरोबर आहे नंतर इथे 2/5 लिहू आणि भागाकार कोणी 24/25 तर भागाकाराचे गुणाकार घ्यायचा आणि त्याचा गुणाकार व्यस्त 24/25 चा गुणाकार व्यस्त 25/24 ठीक आहे आता या दोन संख्येत गुणाकाराच्या स्वरूपात एक गुणाकार कशाला करत बसता इथे क्या तिथे सिम्प्लिफिकेशन होतोय म्हणजे विशेष भाग जातोय तर पाहिजे बे आणि 12ने जर याला भागलं सॉरी 2ने जर भागलं 24 तर 12 मिळतात तसंच इथे बघा 5 1 5 5 5 25 संख्या लहान होऊन जात ठीक आहे काय होतं इथे 12/5 अधिक 1 गुणिले 5 5 आणि छेदामध्ये 12 ठीक आहे बस आता इथे छेद तर काही सारखा नाहीये छेद समान करून घेऊ शकता किंवा तिरपा गुणाकार करू शकता ठीक आहे तर पाहिजे तिरपा गुणाकार करू 12 गुणिले 12 144 होती नंतर अधिक 5 गुणिले 5 25 आणि छेदामध्ये यांचा गुणाकार 12/25 7 144 अधिक 25 169 आणि छेदामध्ये 7 तर अशा पद्धतीचे जर एक्झाम्पल आले तर अशाच पद्धतीने तुम्हाला सोडवायचे जरी या टाइप मध्ये आले असेल सरळ सरळ हा अपूर्णांकाचा भागाकार आहे आणि भागाकार कशा पद्धतीने करतो हे आपल्याला चांगलंच माहिती आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहूया या टॉपिकवरचं 2/4 वजा 1/1 अधिक 1/3 तर सुरुवातीला हा जो छेद आहे हा सोडून घेऊयात ठीक आहे तर काय मिळेल ते 2/4
4 वजा 1/3 1 3 3 आणि 1 4 म्हणजे ते काय मिळेल 4/3 ही संख्या आपल्याला इथे मिळणार आहे. यानंतर बघा 2/4 वजा सॉरी वजा पाहिजे 4 वजा आता नियमाने काय होणार आहे हा जो छेद आहे हा इथे अंशामध्ये जाणार आहे म्हणजे 3 गुणिले 1 किती होणार आहे 3 इथे काय मिळेल 4 वजा 3/4 ही संख्या मिळेल. ठीक आहे. परत बघा 2 इथे तिरपा गुणाकार करावा लागेल 4 चौक 16 16 वजा 3 16 मधून 3 गेले 13 राहतील म्हणजे इथे मिळेल 13/4 13/4 आणि नियमाने हे 4 अंशामध्ये जातील म्हणजे ते 4 गुणिला 2 म्हणजे या पद्धतीने मिळेल 2 गुणिला 4 आणि छेदामध्ये 13 4 दुणे 8 8/13 हे त्याचं फायनल उत्तर. तर अशा पद्धतीने तुम्हाला तिरपा गुणाकार करून उदाहरणे सोडवायची मग ते कदाचित हा तिरपा गुणाकार एखाद्या वेळेस तुम्हाला अंशामध्ये सुद्धा येऊ शकतो तर याच पद्धतीने सोडवायचे तिरपा गुणाकार करत जायचे आणि त्याला सोडवायचे फायनल उत्तर तुम्हाला या पद्धतीने मिळून जाते. ठीक आहे. आता यानंतर आता जेणेकरून आपण अपूर्णांकावरती सर्वच टॉपिक बघितलेले उदाहरणं पाहिलेले जे शाब्दिक उदाहरणे आपण घेतलेली नाही ती जी शाब्दिक उदाहरणे आहे यानंतर आपण समीकरण हा टॉपिक घेणार आहोत आणि त्यामध्येच ती शाब्दिक उदाहरणे सुद्धा आपण घेणार आहोत कारण की जिथे शाब्दिक उदाहरणे असतील त्यामध्ये समीकरणाचा खूप महत्वाचा रोल असतो त्यासाठी आपण समीकरण अगोदर पाहून घेणार आहोत. ठीक आहे.